हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी करडीची भाजी बनवणार आहे, जी सीझनेबल भाजी आहे, थंडीमध्ये खाल्ल्या जाते. तर शहराच्या ठिकाणी सहसा ही भाजी मिळतेच मार्केटमध्ये, खेड्यापाड्यातून येतच असते आणि खेड्यातल्या लोकांना तर अगदी शेतातली ताजी भाजी खायला भेटत असते. तर हे अशा प्रकारचे ह्याचे पानं असतात. तर हे मी कापून घेतलेली इथे स्वच्छ धुवून इथे दाखवण्यासाठी ही भाजी मी ठेवलेली आहे. तर या भाजीचे बनवण्याचे बरेचसे प्रकार आहे. या आधी माझ्या चॅनलवरती मी करडईची भाजी दाखवलेली आहे. तर आज इथे मी ही सुकी भाजी इथे मी करडईची दाखवणार आहे. त्यासाठी इथे मला खोबरे लागणार आहे आणि इथे 7-8 मी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या. हे लाल झालेल्या आहेत पण ती हिरवी ओली मिरची आहे. आणि इथे घेतलेलं आहे खोबरं, हे ओलं खोबरं आहे. तर हे बारीक करून मला हे मिक्सरला फक्त जाडसर बिना पाण्याचं इथे वाटून घ्यायचं आहे. आणि इथे कांदा लसूण अजिबात न वापरता एकदम छान चवीची इथे भाजी करडईची तयार होते. तर चला सर्वात आधी मी हे खोबरं बारीक करून घेते आणि मिक्सरला हे जाडसर आपलं वाटण तयार करून घेते. इथे मी खोबरं कट करून घेते बारीक. मिरची पण करून घेणार आहे. तिखट मिरची आहे ही. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता, पण पालेभाजीला हिरवी मिरचीची टेस्ट छान येते. हे जाडसर मला मिक्सर मधून आता फिरवून घ्यायचं आहे. ते आपले जाडसर छान इथे जाडसर वाटून घेतलेले आहे. इथे आता एकीकडे गॅसवरती मी कढई ठेवते. ती कढई आपली गरम झालेली आहे. 2 टीस्पून मी इथे घातलेलं आहे तेल. इथे तेल छान कडकडीत गरम झालेले आहे. 1 टीस्पून मी इथे घालणार आहे जिरे. इथे हे वाटण केलेलं हे घालून घ्यायचे. खोबरं आपण ओलं कच्चच इथे घेतलेलं आहे. मिरची सुद्धा आपण भाजलेली नाहीये. तेलामध्ये आपल्याला थोडंसं ते परतवून घ्यायचंय आता. इथे आपलं खोबरं आणि मिरची छान परतून झालेली आहे. इथे अर्धा टीस्पून पेक्षा इथे कमी हिंग आहे. आपल्याला थोडासा मिरचीचा कच्चेपणा घालवायचा आहे, बाकी जास्त हे लालसर करायचं नाही. इथे आपण आता घालून घेणार आहे आपली भाजी कापून घेतलेली. मी भाजी कापली तेव्हा भरपूर दिसते. ही थोडी थोडी मिक्स करत हे अगदी कमी होऊन जाते. तर तशी करत करत आपल्याला ही खालीला लागू देता ही भाजी मिक्स करून घ्यायची. कांदा लसूण न घालता एकदम छान टेस्ट या करडीची भाजीची येते. इथे मी पूर्ण भाजी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. गॅस आता मिडियम आहे. मीठ आपण नंतर घालणार आहे, कारण भाजी आपली कमी होते आणि मिठाचं प्रमाण सुरुवातीला टाकलं तर जास्त होऊ शकतं. अजून एकदम व्यवस्थित झाल्यानंतर इथे मी मीठ घालणार आहे. भाजीवरती झाकण ठेवून आपण चांगली वाफ दिलेली आहे. आता इथे आपण घालणार आहे मीठ. 1 थेंबही पाणी न टाकता ही भाजी वाफेवरच आपण शिजू दिली, एकदम छान लागते. कमी गॅसवरती आपोआप झाकण ठेवल्यानंतर पाणी येतं. इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. गॅस कमी असेल तर आपल्या कढईला भाजी खाली लागत नाही, व्यवस्थित आपली भाजी शिजल्या जाते. इथे आपलं मीठ टाकून झालेलं आहे. एक मिनिटासाठी आपण ती थोडीशी हिला परत एक वाफ देऊन घेऊ. 1 मिनिट झालेलं आहे. इथे आपली भाजी व्यवस्थित छान शिजलेली आहे. बिना कांदा लसूणची अगदी छान टेस्ट असलेली ही करडईची भाजी आपण इथे तयार केलेली आहे. तर भाजी आपली इथे तयार आहे. गॅस आता इथे मी बंद केलेला आहे. कांदा लसूण न वापरता आजची करडईची भाजी कशी झाली सांगायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.